काल रात्री जेवण बनवण्याचा कंटाळा आला म्हणून म्हटलं फक्त खिचडी किंवा फ्राईड राईस बनवूया. म्हणून फ्रीजमध्ये टोमॅटो घ्यायला गेली तर पत्ताकोबी नाराज होऊन मला म्हणाला की बाई गं, तू मागच्या वीकमध्ये घेऊन आली होती मला, आणि तसंच पडून पडून मला अत्यंत कंटाळा आला आहे. म्हटलं चला बिचाऱ्याला खुश करूया आणि काहीतरी बनवूया. आता कोबी ही सगळ्यांची तितकीशी काही फेवरेट नसल्यामुळे मला ना किचनमध्ये गेल्यावर जरा नाक तोंड असे मुरडणारे लोक दिसले. म्हटलं आता तर काहीतरी असं बनवूया की जे सगळेच खुश होतील आणि ॲटलिस्ट वीकमध्ये एकदा तरी आपल्याला म्हणतील की कोबी पकोडा नाही झाला. चला तर मग बनवूया कोबी पकोडा. त्यासाठी छान उभा आणि बारीक असा कोबी कट करून घ्यायचा आणि सोबतच अनियनसुद्धा. जेवढा कोबी वापरतं तेवढंच ऑनियन वापरलं तर खूपच बेस्ट. त्यामध्ये ओवा, जिरे, तिखट, हळद, मीठ, धनेपूड, भरपूर अशी कोथिंबीर, थोडंसं बेसन म्हणजेच डाळीचे पीठ आणि 1 चमचा राईस फ्लोअर टाकला आणि थोडं थोडं करून पाणी ॲड केलं. छान क्रिस्पी होईपर्यंत सगळं तळून घेतलं. सोबतच मस्त फ्राईड राईस आणि साबुदाणा पोटॅटो बॉल्स आणि केचप आणि दह्याबरोबर सर्व केलं. सगळ्यांनी अत्यंत आनंदाने खाल्लं. तुम्हाला कसं वाटलं मेन्यू? आणि पोटॅटो बॉल्स म्हणजे आणि साबुदाणा बॉल्स म्हणजे काही नवीन नाही बरं का. गुरुवार किंवा शनिवार यावेळेस मी जे बनवते साबुदाणा वडा, जर त्यातलंच बॅटर किंवा आपण काय म्हणूया ते जे मिक्सचर जर थोडंसं राहिलं तर मग मी ते ठेवून देते. नेक्स्ट डे आपण जर काही केलं तर ते फ्रीजमध्ये तसंच राहतं आणि चांगलं राहतं, त्यामुळे मी ते ठेवलेलं असतं. आता मेन्यू बघून खूपच टेम्पटिंग दिसत होतं, त्यामुळे सगळे किचनमध्ये येऊन बघत होतं की यार हिने कोबी तर काढला आहे बाहेर, पण दिसतंय काहीतरी वेगळंच, कारण त्यांना माहीत नव्हतं की मी बनवणार काय होती. यामध्ये एक गोष्ट नोट करायला पाहिजे, ते म्हणजे मी कुठलाही सोडा न वापरता ही गोष्ट बनवली आणि हे जसंही तेलामध्ये गेलं ना तर हे दुप्पट फुलत होतं. तर हा इथे फ्राईड राईस बनवला आहे. ॲक्च्युली हा फ्राईड राईसच बनवायचं होतं, पण याबरोबर सगळ्या तयारीला तेवढाच वेळ लागला जेवढा आपण नॉर्मल जेवणासाठी लागला असतं. त्यामुळे काही शॉर्टकट मेन्यू नसतो. करायला एक जाते आणि भरपूर प्रकार होतात, पण ठीक आहे, सगळ्यांना आवडलं आणि ते खूप महत्त्वाचं असतं एका लेडीजसाठी की सगळे पोट भरून जेवले पाहिजे. आणि त्यांचं जे स्माईल असतं मेन्यू बघून किंवा ताट बघून, हे यातच आपल्याला समाधान मिळतं. तुम्हाला कसा वाटतोय माझा विचार आणि माझा आजचा मेन्यू मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय.